नमस्कार मंडळी. तुम्हाला माहित आहे का, महिला आणि बालविकास विभागाला याची जाणीव आहे की बालकांचे संरक्षण म्हणजेच बालकांना असलेल्या संभाव्य, वास्तविक वा जीविताच्या तसेच व्यक्तित्व आणि बाल्याला असलेल्या धोक्यापासून त्याचं संरक्षण करणं. कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून मुलांचा दुबळेपणा कमी करणे आणि एकही मूल सामाजिक सुरक्षा कवचाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणे. जे चुकून सुरक्षा कवचाच्या बाहेर पडतील त्यांना योग्य ते संरक्षण आणि मदत देऊन पुन्हा सामाजिक सुरक्षा कवचात आणणे. संरक्षण हा प्रत्येक बालकाचाच मूलभूत अधिकार असला तरी काही मुले अधिक दुबळी असतात आणि त्यांच्याकडे इतरांपेक्षा अधिक लक्ष देणे आवश्यक असते. या मुलांना सुरक्षित वातावरण पुरवण्याबरोबरच इतर मुले देखील संरक्षित राहतील याची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. याचे कारण असे की बालकांच्या इतर सर्व अधिकारांशी बाल संरक्षण हा अधिकार संलग्न आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन विभागाने 1100 पेक्षाही अधिक बाल संगोपन वसतिगृहांचे जाळे तयार केले आहे, जेथे कायद्याचे उल्लंघन करताना सापडलेली आणि आरोपी बालके तसेच ज्यांची काळजी घेणं आणि संरक्षण करणे आवश्यक आहे अशा मुलांची मैत्रीपूर्ण व्यवहाराने योग्य ती काळजी घेतली जाते. त्यांना संरक्षण दिले जाते. त्यांचा विकास, उपचार, समाजात मिसळणे अशा मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातात. बालसंगोपन केंद्र अत्यावश्यक सेवा आणि आणीबाणीमध्ये पोहोचवण्यासाठी संस्थात्मक देखभाल, कुटुंब, सामाजिक देखभाल यांच्यावर आधारित आणि मदत सेवा देण्याकरता आपली संस्थात्मक रचना मजबूत करतात. तसेच देश, प्रदेश, राज्य आणि जिल्हा पातळीवर कार्यरत असतात. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या गाव कनेक्ट चॅनलला नक्की फॉलो करा.